मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या कामाचा फटका पुन्हा एकदा वाहन चालक आणि कोकणवासियांना बसला आहे. तब्बल 17 वर्षापासून संथ गतीनं सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना 1.5 ते 2 तास वाहतुकीत अडकून पडावं लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावरील अनेक ठिकाणी अद्याप एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्याचं चित्र दिसून येत आहे. विशेषतः माणगाव इंदापूर परिसरात वाहतूक अत्यंत संथ गतीनं सुरू होती. त्यामुळे पर्यटक, चाकरमानी आणि स्थानिक प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये वाहनांमध्ये अडकून पडलेल्या लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरवर्षी सुट्ट्या, सणासुदीचे दिवस आणि पर्यटन हंगामात मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनते. मात्र रखडलेले काम, अपूर्ण उड्डाणपूल, अरुंद रस्ते, पर्यायी मार्गांचा अभाव यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा भावना वाहन चालकांनी व्यक्त केली. या महामार्गाचे काम नेमके कधी पूर्ण होणार आणि वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रशासन नेमके कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार याकडे आता संपूर्ण कोकणवासियांसह पर्यटकांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.